नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 अर्बन आणि रूरल यापैकी कुठल्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन चान्सेस जास्त आहेत हा खूप जणांना प्रश्न पडतो मित्रांनो. लक्षात घ्या, कुठे कॉम्बिनेशन कमी असती, पर्सेंटेजचा काही इफेक्ट होऊ शकतो का, ह्या दोन पॉइंट आहेत. आणि तिसरं नेमका चान्स कोणाचा आहे, अर्बन मधून ज्यांनी फॉर्म भरला त्यांचा की रूरल मधून ज्यांनी फॉर्म भरला त्यांचा, त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा सिलेक्शन चान्स कुठे आहे या व्हिडिओतून तुम्हाला क्लिअर होईल. मित्रांनो लक्षात घ्या, 2026 ची जी भरती नो एक्झाम नो इंटरव्ह्यू, ओनली पर्सेंटेज ज्याला जास्त त्याचं सिलेक्शन जास्त, जीडीएस चा पहिला रूल आहे आणि तोच शेवटचा रूल आहे. मग अर्बन आणि रूरल मॅटर करतं का? लक्षात घ्या, बेसिक सिलेक्शन चान्सेसचा जो जीडीएस चा नियम आहे मित्रांनो, तो काय म्हणतो, तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल, ओपन मध्ये असाल, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यू कुठलीही कॅटेगरी असेल तुमची, तुमचे जास्त पर्सेंटेज म्हणजे तुमचे सिलेक्शन ऑफ जास्त चान्सेस, जीडीएस चा पहिला बेसिक रूल आहे. परंतु पहिल्या रूलवरून सगळे विद्यार्थी जज करता येणार नाहीत. ज्यांचे पर्सेंटेज कमी आहेत त्यांचं सुद्धा सिलेक्शन होतंय आणि ज्यांचे पर्सेंटेज हायेस्ट आहे त्यांचं सुद्धा रिजेक्शन होतंय. म्हणून इथेच तुमचा पहिला रूल डायरेक्ट ब्रेक होतो मित्रांनो. मग पॉइंट नंबर दुसरा आहे, समजा तुम्ही अर्बन भागातून फॉर्म भरलाय आणि रूरल भागातून फॉर्म भरलाय. काय आहे अर्बन आणि रूरल? रूरल स्टुडंट्स म्हणजे काय, ग्रामीण भागातील विद्यार्थी हे काय करत असतात, साधारणपणे ग्रामीण भागाला जास्त प्रेफरन्स देत असतात. काही विद्यार्थ्यांनी तुमचं ज्या ठिकाणी जिल्हा आहे त्याच जिल्ह्यामध्ये त्याच तालुक्यामध्ये जिथे वॅकन्सी आहे त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेले असतात. कोणी 70 देतं, कोणी 80, कोणी 85, कोणी 110, 125 असे वेगवेगळे प्रेफरन्स दिले असतात सराउंडिंग एरियामध्ये त्या डिव्हिजनच्या ह्याच्यानुसार, जागेनुसार. ठीक आहे, हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आहे, मग रूरल भागातील जे विद्यार्थी त्यांचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, त्यांचे अर्बन पेक्षा चान्सेस आहेत का? लक्षात घ्या मित्रांनो, हिडन फायदे असे आहेत. रूरल स्टुडंटचे जे रूरल भागातून विद्यार्थी फॉर्म भरतात तिथे काय असतं, साधारणपणे कॉम्पिटिशन कमी असते ऍज कम्पेअर्ड टू अर्बन एरिया. लक्षात घ्या, स्पर्धा खूप कमी असते ऍज कम्पेअर्ड टू शहरी भाग, ऍज कम्पेअर्ड टू शहरी भाग. हा पॉइंट लक्षात घ्या. कमी म्हणजे किती, डायरेक्ट 19-20 चा फक्त फरक असतो. असं नाही की 70 आणि 90 एवढा गॅप कधीच नाही. 70चं कट ऑफ ग्रामीण भागाला लागले, 90चं कट ऑफ शहरी भागाला, एवढा गॅप राहत नाही. फक्त 19-20 थोडासा फरक असतो, नक्कीच असतो. कॉम्पिटिशन कमी असतं, लोकल प्रेफरन्स जास्त दिलेले असतात. आता लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते जे की आपल्या महाराष्ट्र सर्कल मधून आहेत, महाराष्ट्रीयन स्टुडंट आहेत, त्यांनी फॉर्म भरलेला आहे गोवा डिव्हिजनला, गोवा स्टेट मध्ये, जे की त्या स्पेसिफिक ह्याच्यामध्ये त्या वॅकन्सी मोडतात आणि त्याला स्टेट लागू होतं गोवा. मग इथं लोकल प्रेफरन्सेस म्हणजे काय, इथे कुठला तुम्हाला फायदा होतो, तुम्हाला लोकल एरियाची माहिती जास्त असते, दुसरा लोकल लँग्वेजचं ज्ञान असतं आणि तुम्हाला लोकल लँग्वेजचं ज्ञान असणं आवश्यकच आहे. जीडीएसचा तो नियमच आहे. ते जर नसेल तर तुमचं सिलेक्शन रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं, पण ते रेअर केसला आहे. परंतु तिथे सुद्धा 0.1% चान्सेस आहे. म्हणून लोकल प्रेफरन्स जे आहे त्याला आपण वगळता कामा नये. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. हिडन ऍडव्हान्टेज आहे कुठल्यांचा, रूरल भागातील जे विद्यार्थी आहेत आपले सहकारी त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर एरिया नॉलेज, तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहत असाल किंवा जिथे फॉर्म भरलाय आसपासचा एरिया पूर्णतः तुम्हाला नोन असतो, माहिती असतो, सगळ्या गोष्टी माहित असतात. म्हणून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा ऍज तुम्ही ग्रामीण भागात याला आहात म्हणून त्यावेळेस तिथं प्रेफरन्स थोडासा जास्त नक्कीच दिला जात असतो मित्रांनो. हे ऑफिशियली प्रेफरन्स जास्त दिला नाही, पण इनडायरेक्टली ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला मॅच करत असतात, त्या तुम्हाला लागू होत असतात. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे, कट ऑफ कमी लागतो. हा झाला सगळ्यात मोठाचा हिडन फायदा. आता म्हटल्याप्रमाणे कट ऑफ नेमका कमी किती लागतो, समजा तुम्ही ग्रामीण भागातून आहात, ओपन कॅटेगरी मधून आहात आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ ऍव्हरेज जर पकडला महाराष्ट्र सर्कलचा 96-97 पर्यंत फर्स्ट मेरिट लिस्टचा गेलेला आहे.
मग आता तुम्ही एकदम गडचिरोली म्हणा, परभणी म्हणा, या ठिकाणी कट ऑफ जास्त लागतो पण कमी ऍज कम्पेअर्ड टू शहरी भागाच्या. आता नागपूर किंवा गडचिरोलीचा जर तुम्ही कट ऑफ बघितला, गडचिरोली आणि पुणे मुंबई ह्या दोन्हीचा कट ऑफ जर तुम्ही बघितला, तो ओपनचा पहा, SC ST PWD किंवा अजून इतरत्र कॅटेगरीचा पहा, नक्कीच तुम्हाला इथे फरक जाणून दिसणार. कट ऑफ कमीच असणार मित्रांनो. ग्रामीण भागाचा ऍज कम्पेअर्ड टू शहरी भागाचा कट ऑफ याच्यामध्ये कमतरता असते. 1% म्हणा, 2% म्हणा किंवा 3% कट ऑफचा चान्स म्हणजे कट ऑफचा जो रेशो असतो तो ग्रामीण भागाचा नेहमीच कमी असतो. अशा वेळेस ज्यावेळेस फक्त पर्सेंटेजवर सिलेक्शन होत असतं, जे की GDS मध्ये लागू होतं. ठीक आहे, हा झाला तिसरा पॉइंट कट ऑफ कमी असण्याचा. हे झाले तुमचे सगळे हिडन म्हणजे अदृश्य असणारे, जे की तुम्हाला दिसत फायदे नाहीत पण इनडायरेक्टली तुमच्या सिलेक्शनवर ते इम्पॅक्ट करत असतात. हा झाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्कोप. आता दुसरं आहे अर्बन स्टुडंट्स, म्हणजे जे शहरी भागातील विद्यार्थी आहेत त्यांना काय असतं, थोडस नोन असतात, जे की प्रेफरन्स कुठे द्यायची ह्या गोष्टी माहित असतात. त्याच्यानंतर स्ट्रॅटर्जी बेस त्यांना माहित असतो, सिलेक्शन चान्स कसा वाढवायचा हा ऍडव्हान्टेजेस शहरी भागातील विद्यार्थ्यांचे असतात ऍज कम्पेअर्ड टू ग्रामीण भागातील. जर ओव्हरव्ह्यू बघितलं तर असं आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही की ग्रामीण पेक्षा शहरी भागातले विद्यार्थी हुशार असतात. बिलकुल नाही, हुशार सर्वच असतात, फक्त थोडासा सराउंडिंगचा किंवा आजूबाजूच्या परिसराचा आपल्या बॉडी लँग्वेजवर, ब्रेनवर इफेक्ट होत असतो, शरीरावर इफेक्ट होत असतो, त्याचं नॉलेज आपल्याला माहित असतं. जसं की तुम्हाला म्हटलं होतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आसपासचा एरिया माहिती असतो, तसंच शहरी भागातील त्याच वातावरणात राहून थोडस एक सिलेक्शन कॅटेगरी स्ट्रॅटर्जी त्यांना माहित असते. ठीक आहे, आता त्यांनी जिथे फॉर्म भरलाय तिथे कॉम्पिटिशन जास्त असते मित्रांनो, स्पर्धा नक्कीच जास्त असते. समजा पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय तर तिथं कट ऑफ सुद्धा तेवढ्याच रेंजने जात असतो, ग्रामीण भागाच्या तुलनेत नक्कीच जास्त असतो. हाय कट ऑफ जात असतो, त्याच्यानंतर तुमचा अवेअरनेस जास्त असतो शहरी भागातल्या विद्यार्थ्याचा. मग आता इथे कसं कन्सिडर करायचं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 90% होणार आणि ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही होणार, हे आपण इथे डायरेक्टली बोलू शकत नाही. परंतु पॉइंट फिरून तिथेच येतो, ज्या जे जास्त मार्क त्याचं सिलेक्शन चान्सेस जास्त. मग तो ग्रामीण असो किंवा रुरल, म्हणजे इनडायरेक्टली ग्रामीण आणि शहरी किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं त्या भागावर कधीच सिलेक्शन डिपेंड असत नाही मित्रांनो. थोड्या फार प्रमाणात असू शकतं. 98% पर्सेंटेजवर आणि 2% ग्रामीण आणि शहरी. तुम्ही फॉर्म कुठे भरलाय, कुठल्या डिव्हिजनला भरलाय, कुठल्या कॅटेगरी मधून आहात, ह्या 2-3 गोष्टी इनडायरेक्टली इफेक्ट करत असतात. म्हणून शेवटचा पॉइंट काय असणार आहे, फायनल ट्रूथ याच्यामध्ये, तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल किंवा शहरी भागातून, तुमचे पर्सेंटेज जेवढे जास्त असतील, तुमची कॅटेगरी स्ट्रॉंग असेल, SC ST कॅटेगरीचा कट ऑफ नेहमीच कमी लागत असतो. म्हणून जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहात किंवा ओपन मध्ये आहात त्यांनी त्यांचं फक्त पर्सेंटेज टाकायचंय आणि ज्या भागातून फॉर्म भरलेला आहे, जसं की ग्रामीण किंवा शहरी भागात तुम्ही फॉर्म भरलेला आहे, सबमिट केलेला आहे, ते मला फक्त कमेंट मध्ये सांगायचंय आणि तुमचे पर्सेंटेज सांगायचे. जेणेकरून काय होईल मित्रांनो, आपल्याला एक अंदाज येईल की कुठल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आणि आपल्याला त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करायला ह्या ग्रामीण आणि शहरी पेक्षा सेम पर्सेंटेज असेल किंवा 19-20चा फरक असेल, कोणाचं सिलेक्शन कुठे होऊ शकतं, ह्या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून समजता येतील मित्रांनो. 5वा पॉइंट आणि शेवटचा अतिशय महत्वाचा, बिगेस्ट मिस्टेक विद्यार्थी करत असतात फॉर्म भरताना. सिलेक्शन, सर्कल, डिव्हिजन, कॅटेगरी सगळ्या गोष्टी फॉर्म करत असताना काहीतरी गडबड करतात, मिस्टेक करतात, पुढे जाऊन त्यांचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो जर मोठी चूक असेल तर. त्या कुठल्या चुका आहेत मित्रांनो, सहसा मेंटॅलिटी कशी असते विद्यार्थी मित्रांची, गावात सिलेक्शन म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनी, मी ग्रामीण भागात फॉर्म भरलाय म्हणजे माझं सिलेक्शन 100% होणार, हे चुकीचं आहे. आणि मी शहरात फॉर्म भरला आहे म्हणून माझं सिलेक्शन होणार नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. मग नेमकं बरोबर काय आहे, तुम्ही ग्रामीण असो किंवा शहरी भागात असेल, तुमचे पर्सेंटेज जास्त असतील किंवा तुमचं सगळ्या गोष्टी स्ट्रॅटर्जीने फॉर्म भरला असेल,
तर तिथे तुमचं सिलेक्शन नक्कीच होऊ शकतं. मग ते ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो, दोन्ही पैकी कुठेही तुमचं सिलेक्शन होऊ शकतो. फक्त आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगितल्या होत्या फॉर्म भरता वेळेच्या, त्या स्ट्रॅटर्जी तुम्ही त्यावेळेस अप्लाय केल्या असतात तर त्याचा रिझल्ट आता सेकंड मेरिट लिस्ट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ मध्ये नक्कीच तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. म्हणून तसा काही गैरसमज करून घेऊ नका. सिलेक्शन तुमचं नक्कीच व्हायला पाहिजे. फक्त त्या कमेंट मध्ये सांगा आपल्याला तुमचे पर्सेंटेज, जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी सोप्या जातील. आणि हा व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यांचं की माइंडसेट आहे ग्रामीण आणि शहरी माझं सिलेक्शन पक्क किंवा पक्क होणार नाही, हे त्यांना हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो. म्हणूनच जास्तीत जास्त शेअर करायचा मित्रांनो. आणि जी अपडेट आपली आहे सेकंड मेरिट लिस्ट लागण्याची, ती लवकरच मित्रांनो मार्च एंडिंग पर्यंत सेकंड मेरिट लिस्ट लागेल. तोपर्यंत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कुठलाही प्रश्न किंवा अडचण येणार नाही. काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम.